औरंगजेबाने वडिलांना आणि भावाला का मारले? मुघल सम्राट शहाजहान यांचे 4 मुले होते. दारा शिकोह, औरंगजेब, शुजा मुराद. शहाजहानला आपल्या मोठ्या मुलगा दारा शिकोहवर खूप प्रेम होते. हा शिक्षित, उदार आणि धार्मिक सहिष्णू होता. त्यामुळे शहाजहानने त्यालाच पुढचा सम्राट बनवायचा विचार केला होता. पण दुसरीकडे औरंगजेब अत्यंत महत्त्वाकांक्षी, कठोर आणि सत्तेसाठी काहीही करण्यास तयार होता. भावांमध्ये सत्तेसाठी सुरू झाला युद्ध. सन 1657 मध्ये शहाजहान आजारी पडला. ही बातमी ऐकताच चारही भावांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भीषण युद्ध सुरू झाले. औरंगजेबाने अत्यंत चतुराईने योजना आखली. मुरादसोबत हातमिळवणी केली. दारा शिकोह विरुद्ध मोठे युद्ध छेडले. 1658 मध्ये समूगडच्या युद्धात औरंगजेबाने दारा शिकोहचा पराभव केला. यानंतर औरंगजेबाने आपल्या साथीदार मुरादलाही फसवून कैद केले आणि शेवटी त्याचा वध केला. दारा शिकोह दुर्दैवी शेवट झाला. दारा शिकोह पराभवानंतर पळून गेला, पण औरंगजेबाने त्याचा शोध घेतला. शेवटी त्याला पकडून देशद्रोही ठरवण्यात आले. 1659 मध्ये औरंगजेबाने स्वतःच्या मोठ्या भावाचा निर्दयीपणे वध केला. इतिहासकार सांगतात की औरंगजेबाला वाटत होते, दारा खूप उदार विचारांचा होता. तो इस्लामी कठोर धोरणे स्वीकारणार नाही. त्यामुळे औरंगजेबाला सत्ता गमवावी लागली असती. स्वतःच्या वडिलांनाही त्याने कैद केले. औरंगजेबाने सत्ता मिळाल्यानंतर सर्वात धक्कादायक निर्णय घेतला. त्याने स्वतःच्या वडील शहाजहानला आग्रा किल्ल्यात कैद केले. शहाजहानने आयुष्याची शेवटची 8 वर्षे कैदेत घालवली. ते रोज ताजमहालकडे पाहत राहायचे, कारण तो त्यांच्या पत्नी मुमताजसाठी बांधलेला होता. औरंगजेबाने सत्ता मिळवण्यासाठी भावांना मारले, वडिलांना कैद केले, स्वतः सम्राट बनला. पण इतिहास त्याचे नाव एक क्रूर आणि सत्तेसाठी काहीही करणारा शासक म्हणून ओळखले जाते. सत्ता मिळवण्यासाठी रक्ताचे नाते तोडणे योग्य होते का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.